जय शिवराय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। इथे तुम्ही पाहू शकताय मी मोडाची मटकी आणि वाटाणा घेतलेला आहे। मटकी वाटाण्याची रस्सा भाजी बनवणार आहोत आपण। आणि हे मोड मी घरीच आणलेले, जर व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा। इथे मटकी वाटाणा स्वच्छ धुवून मी शिजायला ठेवलेला आहे। याच्यामध्ये शिजायला टाकताना मीठ आणि हळद टाकलेली आहे, तर ते शिजतंय तोपर्यंत आपण इकडे कढई तापायला ठेवूयात। कढई छान तापल्यावर याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचा आपण तेल टाकणार आहोत। तेल छान कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी। मोहरी मस्त फुलू द्यायची आहे, नाहीतर ती दाताखाली कचकच करते। मोहरी छान फुलल्यावर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरे। जिरेही तेल गरम असल्यामुळे मस्त फुललेत। आता यात आपल्याला टाकायचा आहे कांदा। कांदा मस्त परतून घ्यायचा आहे, अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे त्याला। मस्त परतल्यानंतर त्याचा रंग बदलल्यावर आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकतोय। मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की आमच्या घरी कच्ची कोथिंबीर किंवा वरून हिरवी हिरवी दिसलेली फारशी काही आवडत नाही, त्यामुळे मी ती तेलामध्ये परतत असते किंवा मग भाजी शिजताना टाकून देत असते। आता कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करतो आहे। टोमॅटोही छान परतून घ्यायचं आहे, एकदम एकजीव झालं पाहिजे। कांदा टोमॅटो अशा फोडी फोडी काही बरोबर वाटत नाही ते, त्यामुळे आपण त्याला झाकण ठेवून मस्त शिजवून देणार आहोत, एकदम बारीक शिजवून द्यायचं आहे। आता इथे भाजीसाठी लागणारे मसाले आपण काढूयात। तर आधी मी इथे घेतलं आहे कांदा मसाला, तो 2 चमचे घेते मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट लागतं तसं घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे मी घेते लाल मिरची पावडर, ती देखील मी छोटा 1 चमचा घेतलेली आहे। आता आपण बघूयात हे आपलं कसं शिजलं आहे, तर तुम्ही पाहू शकताय छान याला म्हणजे असं तेलामध्ये हे होऊन निघलेलं आहे। आता मी जेव्हा त्याला मिक्स करते तेव्हा तुम्ही बघू शकताय त्याचं कसं एकजीव होतं आहे ते। म्हणजे आपण ग्रेव्ही तर नाही करत आहोत, पण याचं ग्रेव्हीमध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला। इथे मी ते मिक्स करून घेतले, त्याच्यावर मसाले टाकलेत आणि पुन्हा एकदा झाकण टाकून देते। तर हे आहे माझं सिक्रेट वाटण जे मी या भाजीसाठी वापरणार आहे। तुम्ही तर पाहिलेत की आपण मसाला नाही केला आहे म्हणजे वाटण नाही केले, तर आपण हा सिक्रेट मसाला जो आहे तो याच्यामध्ये वापरू शकतो। या मसाल्याचं जरी तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता। मी हेही तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवेल की मी हे वाटण किंवा हा मसाला मी तो कसा तयार करते। खूप फायदेशीर आहे हा मसाला खरं तर, कारण जेव्हा आपण रस्सा भाजी बनवतो पण आपल्याला त्याच्यासाठी वाटण नको असतात, तेव्हा हा आपण वापरू शकतो। इथे मी तो छान परतू दिला आहे, तेलामध्ये मस्त परतून घेतला आहे आणि मग आपण शिजवलेली मटकी तो रस्सा सगळं याच्यामध्ये टाकून दिले आणि मस्त आता उकळून घ्यायचं आहे आपल्या भाजीला। छान एकजीव करून त्याची चव उतरली पाहिजे त्या भाजीमध्ये, मस्त उकळून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकताय भाजी छान उकळली आहे आणि कमी तेलातही भाजीला तरी देखील छान आली आहे। इतकी मस्त भाजी झाली आपली। आणि थोडंसं अशाच प्रकारे आपण मिसळही बनवत असतो, तीही व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण मिसळची ही रेसिपी एकदा नक्की बनवूयात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।